सो त्यानंतरचा आपला क्वेश्चन आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब. तर त्याला समजून घेण्यासाठी आधी आपण फूड चेनची डेफिनेशन पाहूयात. व्हॉट इज मीन बाय फूड चेन? The definite arrangement of living organisms according to their food is called as food chain. मग फूड चेन कशाला म्हणायचं, तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम आहेत ते त्यांच्या अन्न पदार्थ खाण्याच्या पद्धतीवरून वेगवेगळ्या स्टेपमध्ये डिवाइड केले जातात. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया. फूड चेन मध्ये सर्वात आधी आपल्याला जे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात त्यांना प्रोड्युसर असं म्हटलं जातं. आपल्या सर्वांना माहितीच झालं आहे की प्रोड्युसर जे ऑर्गॅनिझम आहेत ते मोस्टली प्लांट आहेत. म्हणजे प्लांटलाच आपण प्रोड्युसर असं म्हणतो, कारण प्लांट हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि इतरांना सुद्धा ते अन्न प्रोव्हाइड करतात, त्यामुळे त्यांना प्रोड्युसर असं म्हटलं जातं. मग हे जे काही प्रोड्युसर आहेत प्लांट, तर यांच्यावर मग कोण फीड करत असतं, त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. ग्रास हॉपर. इथे आहेत आपले प्लांट. त्यानंतर आहेत ग्रास हॉपर. मग यांना आपण काय म्हणणार, यांना आपण म्हणणार प्रायमरी कंझ्युमर. राईट. तर प्रायमरी कंझ्युमर हे प्लांटला डायरेक्टली खात असतात आणि म्हणूनच त्यांना या ग्रुपमध्ये डिवाइड केलं जातं. त्यानंतरचा जो ग्रुप आहे तो आहे सेकंडरी कंझ्युमर्सचा. मग यामध्ये एक्झाम्पल आहे फ्रॉग. कारण फ्रॉग जे आहेत ते या प्रायमरी कंझ्युमरला खात असतात. म्हणजे त्यांना जर अन्नपदार्थ मिळवायचं असेल तर ते ॲज अ फूड म्हणून प्रायमरी कंझ्युमरचा या ठिकाणी उपयोग करत असतात, म्हणून त्यांना सेकंडरी कंझ्युमर असं म्हटलं जातं. त्यामध्ये फ्रॉग हे खूप कॉमन एक्झाम्पल आहे. हे सेकंडरी कंझ्युमर आहेत आणि फ्लेश सुद्धा खातात, म्हणून त्यांना कार्निवोरस असं सुद्धा म्हटलं जातं. दे आर कॉल्ड कार्निवोर्स. मग हे जे प्रायमरी कंझ्युमर आहेत जे की फक्त प्लांट खातात त्यांना आपण काय म्हणणार, राईट, त्यांना आपण म्हणणार हर्बिवोर्स. देन सेकंडरी कंझ्युमर नंतर असतात टर्शरी कंझ्युमर. टर्शरी कंझ्युमर्स. मग यामध्ये कोण येतं, तर टर्शरी कंझ्युमर मध्ये येतात स्नेक्स आणि यासारखे इतर काही ऑर्गॅनिझम. तर हे जे टर्शरी कंझ्युमर कॅटेगरीमधील ऑर्गॅनिझम आहेत तर ते सेकंडरी कंझ्युमरला ॲज अ फूड म्हणून खात असतात. तर यांना आपण म्हणू शकतो कार्निवोर्स. राईट. त्यानंतरची कॅटेगरी आहे टॉप और अपेक्स कंझ्युमरची. यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊयात ईगल. तर ईगल जे आहेत ते स्नेकना खातात हे सर्वांना माहीतच आहे, म्हणून त्यांना टॉप किंवा अपेक्स कंझ्युमर म्हटलं जातं. आणि त्याच पद्धतीने ईगल जे आहेत यांना इतर कोणतेही ॲनिमल खात नाही आणि म्हणूनच ते टॉप कंझ्युमरच्या कॅटेगरीमध्ये येतात.
मग यांचं काय होतं, तर फूड चेनमध्ये ईगलला डिकम्पोज करत असतात. मग यामध्ये एक्झाम्पल आहे फंगी किंवा इतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि अशा प्रकारे ही फूड चेन कॅरी केल्या जाते, बरोबर. आणि ही जी अरेंजमेंट आहे ही एकदम व्यवस्थितपणे आपण आयडेंटिफाय करू शकतो, कारण ही एक डेफिनाइट अरेंजमेंट आहे किंवा व्यवस्थित एका सिक्वेन्समध्ये दिलेली अरेंजमेंट आहे, आणि म्हणूनच तिला फूड चेन असं म्हटलं जातं. आता आपण पाहूयात फूड वेब म्हणजे काय. सो the interaction between many food chain in which many organisms ate same type of food. Or same organism. तर फूड वेब कशाला म्हणायचं मग, तर हे एक असं इंटरॅक्शन आहे की ज्यामध्ये खूप साऱ्या फूड चेन एका ठिकाणी अरेंज केलेल्या असतात, कारण त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गॅनिझम हे एकाच ऑर्गॅनिझमला किंवा एकाच प्लांटला खात असतात, आणि अशा प्रकारे तयार झालेल्या त्या नेटवर्कला फूड वेब असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपण इथे प्रोड्युसर पाहिले होते, तर प्रोड्युसरमध्ये कोण येतं, प्लांट्स. तर आता या प्लांटला फक्त ग्रास हॉपरच खातात का, नाही, कारण प्लांटवर फीड करणारे खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यामध्ये ग्रास हॉपर व्यतिरिक्त आहेत इतर इन्सेक्ट्स किंवा ॲनिमल्स लाईक एलिफंट, रॅबिट, डिअर. तर यासारखे बरेच असे ॲनिमल आहेत किंवा ऑर्गॅनिझम आहेत की ते डायरेक्टली प्लांटला खात असतात. तर यांच्यापासून काय तयार झालं, मग या ठिकाणी एक नेटवर्क तयार झालं. सो हे जे काही ॲनिमल आहेत की जे प्रोड्युसरवर डिपेंड असतात किंवा प्लांट्सला ॲज अ फूड म्हणून खात असतात, यांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम खाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, स्नेक्स किंवा फ्रॉग. त्याच पद्धतीने यांना डायरेक्टली कार्निवोर्स ॲनिमल सुद्धा खाऊ शकतात, जसे की टायगर, लॉयन अँड अदर ॲनिमल्स. तर या ठिकाणी काय पाहायला मिळतं आपल्याला, या ठिकाणी एक नेटवर्क तयार झालेलं दिसतं. मग याला आपण सिक्वेन्शियल अरेंजमेंट असं म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत, कारण या ठिकाणी एक जाळं तयार झालेलं, एक वेब तयार झालेली आहे, आणि म्हणूनच याला फूड वेब असं म्हटलं जातं, की ज्यामध्ये एकापेक्षा जास्त ऑर्गॅनिझम एकाच प्लांटला किंवा एकाच ऑर्गॅनिझमला खाऊ शकतात. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की फूड चेन आणि फूड वेब कशाला म्हणायचं.